नमस्कार मित्रांनो, सुपरस्टिशन सोल्युशन्स या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. या चॅनलवरून नवीन माहिती आपल्याला मी देण्याचा प्रयत्न करतो आणि समाजामधील जे समाजसेवक मंडळी आहेत, समाजाला प्रबोधन करतात, नेहमी तत्पर असतात असे मस्के सर माझ्यासमोर बसलेले आहे. त्यांना मी काही प्रश्न विचारतो आणि आपण जाणून घेऊ की अंधश्रद्धा निर्मूलन जादूटोणाविरोधी कायदा काय आहे आणि याविषयी त्यांना काही माहिती आहे का, आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याचा विचार ते कसे करतात आणि समाजामध्ये हा दृष्टिकोन कसं पसरवतात. सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार. तर आपला परिचय सांगाल थोडक्यात? मी राजेश शिवराम मस्के, जिल्हा परिषद शिक्षक आहो आणि बिरसा क्रांती दलचा विभागीय सचिव आहो. हो का? हां. आणि कधीपासून तुम्ही शिक्षक आहात? कधी लागले? 9 ऑक्टोबर 1992 मी लागलो. हो का? आणि कुठे राहता सर? माझं तसं मूळ गाव मानोरा तालुक्यामध्ये शिवाजीनगर धामणी म्हणून आहे. हो का? सध्या मी आता कारंजाला प्रोफेसर कॉलनीमध्ये राहतो. हो का? बरं, विद्यार्थ्यांना तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय हे कसं सांगता? आज जे संपूर्ण भारतामध्ये जे अंधश्रद्धा जे पसरलेली आहे हां. आणि जे चुकीचे व्यसन वगैरे जे लागलेले आहेत, हो. त्याबद्दलची कल्पना आधी विद्यार्थ्यांना देतो आणि का? त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय केलं पाहिजे हो का? त्यासाठी म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काही पुस्तकं त्यांना देतो, त्याचे काही उदाहरणं सांगतो. बरं, तुम्ही विद्यार्थ्यांना हे विचारता का की भूत पाहिला का? हा, विचारत असतो, काय तुम्ही कधी म्हणतात भूत ते? पाहिलेलं आहे का. तर खेड्यामध्ये जनरली जवळपास 80% विद्यार्थ्यांचं उत्तर येते, हो सर, आम्ही पाहिलेलं आहे. म्हणजे हे जे जुने लोक त्यांच्या समोर जे काही चर्चा करतात, म्हणजे त्यांचे आईवडील आजोबा वगैरे, ते ऐकून ते म्हणतात की हो सर, आम्ही पाहिलेलं आहे. हो का? पण आहे का भूत हे तुम्ही सांगा आता आम्हाला. वास्तविक भूत नावाची संकल्पनाच ही चुकीची आहे. हां. ती आपल्या भारत देशामध्ये रुजवल्या गेलीच नाही पाहिजे. तेच तर. पण आली कुठून ती संकल्पना? आता जुन्या काळामध्ये शिक्षणाचा अभाव होता. हो. आमचे आजोबा पंजोबा जे आहेत ते शिकलेले नव्हते, शिक्षणाची संधी नव्हती. भारतीय संविधानाच्या नुसार 1900 पासून खरं म्हणजे सर्वांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली, हो. परंतु त्याचा प्रत्यक्षात फायदा या 20 वर्षा 25 वर्षामध्येच लोकांना होऊ लागला. त्याच्या आधी शिक्षणाची संधी उपलब्ध आहे किंवा शिक्षणामुळेच प्रगती होऊ शकते हे बहुतांश 80-90% लोकांना माहिती नव्हतं. हो हो. बरं, जादूटोण्याच्या नावानं गावागावामध्ये भांडणं होतात, तर खरोखर जादूटोणा ही काय भानगड आहे सर? आता कसं आहे, खेड्यामध्ये काही लोकांना असं वाटतं की माझं प्रस्थ राहिलं पाहिजे, माझ्याबद्दल लोकांमध्ये भीती निर्माण झाली पाहिजे किंवा मला लोक भिले पाहिजे, म्हणून ते तऱ्हेतऱ्हेचे जादूसारखे किंवा विज्ञानाचे असे प्रयोग करून दाखवतात. हो. आणि ते केल्यानंतर खेड्यातल्या लोकांना वाटतं की याच्याजवळ जादू आहे, हो. याच्या म्हणजे मंत्रामध्ये शक्ती आहे. हां. वास्तविक ते सगळं खोटं असते, ते एक विज्ञान असते आणि विज्ञानाचे प्रयोग असतात. हे लोकांना शिकले नसल्यामुळं लवकर लक्षात येत नाही, तर ते त्या प्रयोगाला ते भूत प्रेत किंवा याच्या मांत्रिकामध्ये मंत्रामध्ये शक्ती आहे असं ते गृहीत धरतात आणि त्यांच्या डोक्यामध्ये तेच बसते. हो का? बरं, देवी देवता कोणाच्या अंगामध्ये येतात का? ह्या गावामध्ये आपण पाहतो कधी कधी बाईच्या अंगामध्ये देवी येते, खरोखर ते सत्य आहे का? आता मला हेच म्हणायचं आहे की खेड्यामध्येच काय आहे, ते ज्या बाईला स्वतःचं म्हणजे प्रपंच व्यवस्थित चालवता येत नाही किंवा घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य असते, आता त्यांच्याच अंगात देवी काय येते? देवींना तर चांगली भाषा बोलणारं, पूजापाठ करणारं अशी बाई आवडायला पाहिजे. जी बाई समजा उद्धट आहे किंवा तिचं वागणूक गावामध्ये बरोबर नसते किंवा इतरांसोबत ते बोलत असताना उद्धट भाषेत बोलते, मग देवींना ही अशीच बाई का आवडते बा तिच्या अंगामध्ये घुसण्यासाठी? हा एक प्रश्न आहे. म्हणजे ते येणं ते खोटं आहे, खोटं असं आहे, ते म्हणायचं. चुकीचं आहे. बरं, आणखी एक पुढचा छोटासा प्रश्न हा आहे की बरेचसे लोक लग्न जुळवण्यापूर्वी आणि इतर वेळी ज्योतिषाकडे जातात, हात दाखवतात. ज्योतिषाला सगळं माहीत राहते का हो? तसं जर असतं तर जे समजा लोक ज्योतिषाकडे जातात, हात दाखवतात किंवा शुभविवाह शुभ घटका जर पाहते
आणि त्यानुसार ते लग्नविधी वगैरे करतात, तर मग कोर्टामध्ये त्यांचेच इतके प्रकरणं का, पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याच समजा इतके मोठे प्रकरण का आहे, हा प्रश्न समजा आहे. त्याच्यानंतर त्याच्या घरामध्ये काय म्हणते आपण वादविवाद म्हणा किंवा घटस्फोटापर्यंत काय येतात. मग जर त्यांनी सगळं पाहून जर हे केलेलं असते हो. तर मग घटस्फोटाचे प्रमाण का वाढत चाललेले आहे. नवरा बायकोमध्ये भांडणं म्हणा, मारामारी म्हणा, कधी आत्महत्या, हे प्रकार का बरं वाढत आहे. तर तेच तर. हे सगळं म्हणजे भविष्य पाहणं हे सुद्धा चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. बरं. मस्के सरांनी अनेक उदाहरणं देऊन आपल्याला पटवून दिलं आहे आणि आता आपल्यासमोर बसलेले आहे आदरणीय भगत सर. यांना काही प्रश्न विचारू. सर, गावामध्ये जास्त अंधश्रद्धा असते की शहरामध्ये असते? गावामध्ये. कोणकोणत्या प्रकारची असते सर? आता गावामध्ये कसं की ह्या भानामती, मंत्रतंत्र, जादूटोना, हे भूत, हां. ह्या गोष्टी जास्त असतात. बरं, भानामती म्हणजे काय हे माहिती आहे का? आता भानामती आता खेळामध्ये अशा पद्धतीनं समजल्या जाते हां. की काही ना काहीतरी विचित्र प्रकार काहीतरी घडतात, हां. पेटल्या जाते, कोणत्या वस्तू घरामध्ये हा, येतात, हा. काहीतरी होते, हा. अशा याला लोक भानामती म्हणतात. हो का? आणि त्याचं अस्तित्व आहे का? अजिबात नाही. अच्छा. कारण ह्या गोष्टी जे होतात हं. ते कोणीतरी घरातलं, कोणीतरी तीच व्यक्ती किंवा घरातल्या कुठले तरी बाकीचे शेजारी हा. हे घाबरले पाहिजे, अच्छा. अशा करता ह्या गोष्टी करतात. हो, अगदी बरोबर सांगितलं आहेस तुम्ही सर. 1982 पासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीसुद्धा भानामतीवर शोध करते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं असं म्हणणं आहे की भानामतीचा हा जो प्रकार आहे, जे आता सरांनी सांगितलं, घरातील कपडे फाटणे, जळणे, अन्नामध्ये खडे येणे, घरावर दगडं येणे, हे प्रकार घरातीलच किंवा आजूबाजूचे लोक करतात. प्राध्यापक श्याम मानव म्हणतात की भानामती म्हणजे मानवीय हात आहे, 100% मानवीय हात आहे. बरोबर. आपोआप अदृश्य शक्ती, काल्पनिक शक्ती हा प्रकार करत मुळातच नाही. हे समाजाने लक्षात ठेवलं पाहिजे. बरं सर, आता वैज्ञानिक दृष्टिकोन शाळा कॉलेजमध्ये पसरविण्यासाठी काय केलं पाहिजे एका शिक्षकानं? आपले विचार. शिक्षकानं ज्या गोष्टी अशा या चुकीच्या दिसतात, ज्या गोष्टी विज्ञानाला धरून नाही, हो. त्या गोष्टी मुद्दाम सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ह्या गोष्टी ज्या काही घडतात लोकांच्या मनामध्ये, ह्या ज्या गोष्टी ठासलेल्या आहेत हा. ते काढण्याचा प्रयत्न प्रत्येक शिक्षकाने केला पाहिजे, पाहिजे. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून. अच्छा. बरोबर आहे, योग्य सांगितलं सर तुम्ही. म्हणजेच हा जो अंधश्रद्धेचा प्रकार आहे तो थांबविण्यासाठी प्रत्येक शिक्षकांनी, कॉलेजमधील प्राध्यापकांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांना जर आपण जागृत केलं तर ते समाजाला जागृत करेल. त्यामुळे आपोआप नष्ट होऊन जाईल. हो, बरोबर आहे. मित्रांनो, मी SS चव्हाण, सुपरस्टिशन सोल्युशन्स या चॅनलवर नवीन लोकांच्या मुलाखती घेत असतो आणि समाजामध्ये सत्य पसरविण्याचा प्रयत्न करत असतो. आत्ताच आपण 2 शिक्षकांची मुलाखत घेतली. सुरुवातीला मस्के सरांनी सांगितलं की भूत, जादू टोना याचं अस्तित्व जगामध्ये नाही आहे. खरोखर चांगली गोष्ट आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास केला पाहिजे आणि भानामती लोकांच्या डोक्यातून काढली पाहिजे, असं आदरणीय भगत सर यांनी सांगितलं. भगत सरांनी हे पण सांगितलं की प्रत्येक शिक्षकांनी, प्राध्यापकांनी समाजामधील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे. घर आणि समाज जर अंधश्रद्धा मुक्त झाला तर देश प्रगतीच्या मार्गाने जाईल. परंतु आपण काय पाहतो सर, आता या आजच्या काळामध्ये की अंधश्रद्धेने भरपूर लोक गासलेले आहे. जादूटोण्याच्या नावानं भांडणं होतात. देवी देवता अंगामध्ये आल्यानंतर ती बाई भांडणं लावते, परंतु त्याच्याकडं समाजाचं विशेष लक्ष नाही. कारण की वैज्ञानिक दृष्टिकोन आपण जर समाजाला दिलं, विशेष करून विद्यार्थ्यांना सांगितलं की भूत आहे का रे बाबा, भूताचे पाय कसे असतात. विद्यार्थी म्हणतात भूताचे पाय उलटे असतात. भूत किती वाजता निघते? 12 वाजता निघते. कुठं राहते? स्मशानभूमीत राहते, असे विद्यार्थी सांगतात. परंतु तू पाहिला का? तर ते म्हणतात नाही. जी गोष्ट त्यांनी पाहिली नाही ती गोष्ट त्यांच्याकडे त्यांच्या आईकडून आली, त्यांच्या आजोबाकडून आली. म्हणून भूत नाही असं आपल्याला ठासून सांगावं लागेल.
आणि त्यांच्या डोक्यातलं भूत, डोक्यातच असते ही कल्पना. भूत म्हणजे जो वाईट काम करते तोच भूत आहे आजच्या काळामध्ये. चुकीचं काम करते तोच भूत आहे. भ्रष्टाचार करते तोच भूत आहे. अत्याचार करते स्त्रियांवर तोच भूत आहे. म्हणून अशा लोकांपासून आपल्याला सावध राहिलं पाहिजे. जादूटोणा विरोधी कायदा 2013मध्ये बनला आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की भूताच्या नावानं कोणी त्रास दिला, भानामती, देवी अंगामध्ये येणे, जादूटोणा, हे सगळं चुकीचं आहे. आणि दोषी व्यक्तीला 6 महिन्यापासून 7 वर्ष आणि 5,000 पासून 50,000ची शिक्षा पण आहे. म्हणून सगळ्या शिक्षक बंधूंना मी विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांच्या डोक्यामधील अंधश्रद्धा दूर केली पाहिजे आणि समाजाला जागृत केलं पाहिजे, असंच मला सांगायचं आहे. मित्रांनो, आज मस्के सरांनी आणि भगत सरांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले, त्यांचं मी आभार व्यक्त करतो. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अंधश्रद्धा सोडा आणि देशाला बलवान बनवा. इथंच थांबूया. धन्यवाद.